श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. ज्या सप्ताहाची आपण अतिशय आतुरतेने वाट बघत असतो. दर 6 महिन्याला हा सप्ताह असतो. म्हणजे खरं तर वर्षातून 2 सप्ताह असतात आणि आपण गुरुचैत्र पारायणाचा सप्ताहाची आपण आतुरतेने वाट बघत असतो. कारण सामूहिक सेवा घडते. एकदा दत्त जयंती निमित्ताने गुरुचैत्र पारायणाचा सप्ताह असतो आणि स्वामी पुण्यतिथी निमित्ताने सुद्धा गुरुचैत्र पारायणाचा सप्ताह असतो. यंदा 9 एप्रिल 2026 ते 15 एप्रिल 2026 या 7 दिवसाचं अवचित साधून आपल्याला सगळ्या श्री गुरुचैत्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये त्या संदर्भातली माहिती आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण सगळेजण गुरुचैत्र सप्ताह म्हटलं तर मग अति तो आनंद, अति तो उत्साह, तर मग आपला तर एवढं ऊन जरी असेल ना किंवा मग काही बंधनं जरी असेल तरी सुद्धा आपण जण जेवढी जमेल ना तर तेवढी सेवा करत असतो आणि गुरुचैत्र पारायण करायचंच. खरं तर जेव्हा मनात येईल ना तर तेव्हा आपण गुरुचैत्र पारायण करू शकतो. पण सप्ताह म्हटलं तर मग एक वेगळीच ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते. आता बघा, गुरुचैत्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की 7 दिवसाच्या पारायणाचं उद्यापन हे 8व्या दिवशी करायचं असतं. पण तुम्ही घरातही करणार असाल तरीही तुम्ही 8व्या दिवशी उद्यापन करा किंवा तुम्ही केंद्रात करणार असाल तरीही आपण 8व्या दिवशी उद्यापन करतो. पण स्वामी पुण्यतिथी निमित्त हे 7 दिवसाचं पारायण असतं. 9 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत 7 दिवसाचं पारायण आहे. म्हणजेच सांगता सुद्धा 7व्याच दिवशी येते. असंख्य महिला केंद्रात पारायणाला बसतात. सामूहिक पारायणाचं फळ खूप जास्त प्रमाणात असतं, मान्य आहे त्याचं असतं. पण काही कारणांमुळे संसारिक अडचणी आहेत, जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे जरी तुम्ही केंद्रात पारायण करणं शक्य नसेल तर मग आपल्या घरात मस्तपैकी पारायण करावं. की ज्यांना शक्य असेल ना तर त्यांनी आवर्जून केंद्रात पारायण करा. अगेन सांगते की घराजवळ केंद्र नाही आहे, आम्ही केंद्रात जाऊ शकत नाही किंवा मग खूप लांब केंद्र आहे, मग तुम्ही तुमच्या घरातच छानपैकी पारायण करू शकता. पारायण कसं करावं तर मला तर माहिती आहे की मला तरी वाटतं की सगळ्यांना त्याचे नियम अटी माहिती आहेत, तरी सुद्धा सांगणं माझं काम आहे. आता गुरुचैत्र ग्रंथाचं पारायण मुळात तर गुरुचैत्र हा 5वा वेद मानला गेला आहे. गुरुचैत्र ग्रंथाचं पारायण आपण करतो तर हे आपलं परमभाग्य आहे. म्हणजे संपूर्ण आयुष्यातून एकदा तरी गुरुचैत्र पारायण करावं असं म्हणतात. मग आपल्याकडून एवढं पारायण होतं आणि महाराज करता करविता कोणाकडून काय करून घेणं हे सगळं त्यांच्यावर आहे. कारण तुम्ही कितीही ठरवलं की या सप्ताहात मला पारायण करायचं आहे, पण त्यांनी करून घ्यायचं का नाही हे सगळं आहे. आणि एखाद्याच्या मनी ध्यानी नसतं तरी सुद्धा त्यांच्याकडून सेवा घडून जाते. हे पारायण करायचं असेल तर थोडेसे काही नियम तुम्हाला पाळायचे आहेत. ताई, मी आजारी आहे, कुठलेच नियम पाळत नाही, मी फक्त ब्रह्मचर्याचं पालन करत आहे, तर बाकीचे कुठलेच नियम पाळत नाहीत, तरी पण मला अनुभव येतो. तर मला एकच सांगायचं आहे की गुरुचैत्र ग्रंथ स्वामी चैत्र सारामृत काही जास्त नियम नाही आहेत. पण गुरुचैत्र ग्रंथ वाचायचा असेल तर काही नियम पाळावेच लागतात, नाही तर ते वाचूच नाही. त्यात भावभक्ती सगळं काही येतं. जे काही नियम अटी आहेत, मुळात गुरुचैत्र ग्रंथ हा महिलांनी वाचूच नाही, महिलांनी वाचू नाही. पण दिंडोरी प्रणीत ग्रंथ गुरुचैत्र ग्रंथ आहे तर तो गुरुमाऊलींनी आपल्या सर्वसामान्य माणसासाठी काढलेला आहे, तर तो प्रत्येक महिलांनी वाचू शकतात. हा ग्रंथ वाचण्यासुद्धा काही नियम असतात, तर बऱ्यापैकी नियम शिथिल केलेले आहेत. तर हा ग्रंथ कुठे मिळेल तर तुम्हाला जवळपासच्या केंद्रात मिळून जाईल. लवकरच गुरुचैत्र ग्रंथ जवळपासच्या केंद्रात बघा, कारण सप्ताह सुरू होणार आहे. गुरुचैत्र हा 5वा वेद मानला गेला आहे. नियम अटी पाळावेच लागतात पारायण करायचं असेल तर. आता नियम अटी म्हणजेच काय तर खूप काही नियम नाही आहेत. मनात एक भीती धरून ठेवलेली आहे की काहीच नियम नाही आहेत. लोकांना खूप जास्त भीती आहे. काही ठिकाणी असं असतं की जर महिन्याला गुरुचैत्र पारायण करत असतात तर नियम अटी पाळायच्याच असतात. कांदा लसूण वर्ज करायचा असतो. कांदा लसूण का वर्ज करतात तर कांदा लसूण हा तामसी पदार्थ आहे. माणूस मुळात आपल्यामध्ये इतकी तामसी वृत्ती भरलेली आहे की लगेच चिडणं, पटकन आळस येणं, झोप येणे, कंटाळा येणं, कोण काही बोललं तर आपण लगेच भांडायला लागतो. प्रत्येकामध्ये हा अवगुण आहे. तर हे गुरुचैत्र पारायण करत असताना तुम्ही शरीराने, तुम्ही मनाने सात्विकता असणं महत्त्वाचं आहे. ब्रह्मचर्याचं पालन तर तुम्ही करणार आहात. जेव्हा तुम्ही तामसी वृत्तीचे पदार्थ खात असतात तर माणूस तसाच तामसी बनत असतो. काही लोक शापूच्या भाजीने, मेथीच्या भाजीने जास्त प्रमाणात ॲसिडिटी होत असते. गुरुचैत्र ग्रंथ वाचताना ढेकर येणं हे सुद्धा झालं नाही पाहिजे. आपोआप झालं तर आपण काही करू शकतो. या ग्रंथात काही थोडके मोडके नियम सांगितलेले आहेत. तर अजूनही काही महत्त्वाचे नियम आहेत ते तुम्हाला सांगणार आहेत. तर सगळ्यात आधी तुम्ही पारायणाला बसणार आहात तर जवळच्या केंद्रात जाऊन नाव द्या. जाताना बघा, पाठ चौरंग घेऊन जायचा आहे. ग्रंथ तुमचाच असावा. तर ताई, माझा ग्रंथ कोणाला वाचायला देऊ का तर काहीच हरकत नाही. कोणाचा ग्रंथ मी वाचू का तर काहीच हरकत नाही.
ग्रंथाची देवाणघेवाण केली तरी हे ज्ञान आहे, देवाणघेवाण केली तरी कधीही पाप लागत नाही, देवाणघेवाण आपलं त्याला मिळत नाही, त्याचंही आपल्याला मिळत नाही. देव कोणाचाही कोणाला वाटायला बसलेला नाही आहे. तर एखाद्याला ग्रंथ नसेल तर तो आवर्जून त्याला द्या. तो जो काही सेवा करत आहे त्याचं थोडंफार पुण्य आपल्याला मिळेल. मिळू ना मिळू आपण आपलं कर्तव्य करायचं. पारायणाच्या आदल्या दिवशी म्हणजे गाय आणि 4 कुत्रे, गव्हाची चपाती, छोटीशी चपाती तुम्हाला दामटी करायची आहे आणि त्यांना खाऊ घालायचे आहे. ताई, आमच्याकडे गाय नाही आहे, कुत्रे नाही आहेत, तर त्याच्या नावाने काढून ठेवायचं आहे. कुठलाही पक्षी किंवा प्राणी ते हे आपल्याला आदल्या दिवशी करायचं आहे संध्याकाळी. तर गुरुचरित्र ग्रंथ वाचताना तुम्ही घरात करणार असाल तर पूर्वेकडे, नाही तर तुम्ही उत्तरेकडे तोंड करून बसायचं असतं. ताई, मांडणी करायची का? तर गुरुचरित्र हा ग्रंथ हलवायचा नाही. रोज आपण पूजा करत असतो तर दत्त महाराजांचा फोटो, स्वामी महाराजांचा फोटो असेल तर चौरंग ठेवा. कलश मांडायची इच्छा असेल तर देवाच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला कलश स्थापना करू शकता. ग्रंथ ठेवायचा, ग्रंथ हलवायचा नाही. गुरुचरित्र ग्रंथ वाचून झाला तर तो एका कापडामध्ये झाकून ठेवायचा आहे. प्रहर याग ती सेवा करून तर जो आनंद मिळतो ना तो लाख मोलाचा असतो. तर 7 दिवसामध्ये सेवेचा बँक बॅलन्स इतका वाढवायचा असतो की 6 महिने आपल्याला टेन्शन नाही राहत. जसं आपण बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट करून ठेवतो. आता बघा, माझ्याकडे इतके पैसे अमाऊंट साचलेली आहे तर मला काही ताण नाही. तर मला जेव्हा बघा गरज पडेल तेव्हा पैसे काढेल. तसंच सेवेचे पण आहे. ऊन ताण बहान सोडून महिला वर्ग इतकी सेवा करत असतात. मला त्यांचा अभिमान वाटतो की लहान मुलांना घेऊन जातात, प्रहर याग सगळ्या सेवा करत असतात. तर सकाळ संध्याकाळ आरत्या करायच्या असतात. जर तुम्ही घरात करणार असाल तर दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची सकाळ संध्याकाळ आरती करावी. तुम्ही जे खाणार आहे तोच नैवेद्य दाखवायचा आहे. आता खायचे काही नियम आहेत, तर काय खायचं ते पण सांगते. तुम्ही काय खाऊ शकता? तुम्ही भेंडीची भाजी खाऊ शकता, तुम्ही दोडक्याची भाजी खाऊ शकता, फ्लावर खाऊ शकता, कोबी खाऊ शकता, चहा, कॉफी, दूध पिऊ शकता. तर तुम्ही चॉकलेट, बिस्किट, टोस्ट तर खाऊ का? हे पराने कडकडीत वर्ज्य करायचे आहेत. दही तुम्ही खाऊ शकता. एकादशी आली तर तुम्ही बघा खिचडी खाऊ शकता, बटाटे खाऊ शकता, तर पालक खाऊ शकता. मेथीने ॲसिडिटी होत, ढेकर येणं, त्रास होणं, तर हे आपण बघा स्किप करायचं आहे. तर हॉटेलमध्ये जाऊन खाणं. गुरुचरित्र पारायण करत असताना मैद्याचे पदार्थ वर्ज्य करायचे असतात. तर पहिल्या दिवशी चपाती खाल्ली तर तेच तुम्हाला 7 दिवस खायचे आहे. तर काही ठिकाणी ज्वारीची भाकरी खातात, तर तांदूळ वर्ज्य आहेत. तर कुठल्याही प्रकारचे डाळी खायचे नाही आहेत, कडधान्य पण खायचे नाही आहेत. थोडेफार काही नियम आहेत तर ते तुम्हाला पाळायचे आहेत. हे मी माझ्या काही मनाचे बनवले नाही आहेत. तर हे केंद्रातलेच नियम असतात. असंख्य महिला केंद्रात पारायणाला बसले असतात. तर बारीकशे नियम आहेत. तर आपल्याला हे 7 दिवसात कळतंच की गुरुचरित्र पारायण करणं म्हणजेच त्याग करणं सुद्धा आहे. तर मला जे वाटतं ते मी खाणार आहे आणि पारायण करणार आहे, याला काहीच अर्थ नाही आहे. मांसाहार तर घरात पण करायचा नाही. ताई, मी केंद्रात पारायणाला बसले आहे तर घरात मांसाहार करू का? तर घरातल्यांना सांगा की मी 7 दिवस पारायण करणार आहे. तर अंडे खाऊ का? तर काहीच खायचं नाही. तर त्यांना सांगायचं की 7 दिवस काहीच खायचं नाही. तर ते मान्य करत असतील तरच बघा तुम्ही पारायणाला बसा. तर जवळचं लग्न आहे तर जाऊ शकता, पण बघा पण तुम्ही तिथलं अन्न खाऊ शकत नाही. खरं तर गुरुचरित्र ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की गुरुचरित्र पारायण करत असताना तर वेश ओलडायची नाही आहे. तर लग्न कार्य आहे, मामाचं लग्न आहे, दादाचं लग्न आहे, काकाचं लग्न आहे, तर अशा वेळेला माहिती आहे की मी लग्नाला जाणार आहे तर वेश ओलडून पारायणाच्या वेळेस बघा वेश ओलडून जाऊ शकत नाही. 10व्याला वर्षश्राद्धला तुम्ही जाऊ शकत नाही. तर आयुष्य बघा इतकं अवघड झालेलं आहे. कधी कोणाचं काय होईल सांगू शकत नाही. धर्मावरूनच बोलूया. ताई, मासिक धर्माची तारीख खूप लांब होती, अचानक आली, मग काय करू शकता? अचानक हे घडत असतं. आपणही काही करू शकत नाही. गुरुचरित्र पारायण करत असताना ज्यांची मासिक धर्माची तारीख माहिती आहे की 2 दिवस आधीच येते तर पारायणाला बसूच नका. कारण गुरुचरित्र ग्रंथ तसाच ठेवायचा नाही. 7 दिवसाचं पारायण आहे तर ते पूर्ण झालंच पाहिजे. तर ते कोणीतरी वाचलंच पाहिजे. आता जर माझ्या घरात मासिक धर्म जर आला, घरात कोण करणारच नाही तर कोण वाचणार? मग अशा वेळेस गुरुजींना बोलून पारायण पूर्ण करू शकता. खरं तर महाराजांनी कधी सोयरं, सुतक, विठळ पाळला नाही. तर गुरुचरित्र पारायण करत असताना काटेकोरपणे पालन करणं महत्त्वाचं आहे. तर खरं तर 7 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं. मी जसं तुम्हाला सांगितलं, एखाद्याला जर मासिक धर्म आला तर 3-4 दिवशी आलाच तर मग काय करू शकता? मला एकच सांगायचं आहे की तुम्हाला जर मासिक धर्म आला तर तुम्हाला माहिती आहे की तारीख आहे तर तुम्ही बघा बसूच नका. मेन म्हणजे तुमच्या घरात जर कोण करणार असाल तर मी नाही तर ते करणार आहेत, तर मिस्टर करणार आहेत, तर मला
मला मासिक धर्म आला तर माझे मिस्टर पारायणाला बसले आहेत, तर अशा वेळेस काय आहे तर ते तुमच्या हातचं पण खाऊ शकत नाहीत, तर मग अशा वेळेस आपली बायको, आपली आई किंवा मी माझ्या नवऱ्याचं यांच्याच हातचं खाऊ शकते, दुसऱ्या स्त्रीच्या हातचं पण खाऊ शकत नाहीत, असे पण काही नियम आहेत. तर अन्नातून बरेचसे दोष आपल्याला लागत असतात. तर आई, नणंद यांच्या पण हातचं खाऊ शकत नाही, हे सुद्धा नियम असतात. तर पारायण करत असताना पाठीचा त्रास आहे, मणक्याचा प्रॉब्लेम आहे, ताई आम्हाला घरातून पारायण करायचं आहे, तर टेबल खुर्चीवर बसून तुम्ही केलं तरी चालेल. झोपायचे पण काही नियम आहेत. तर रोज आपण गादीवर झोपत असतो, ते पण आपल्याला त्याग करायचा असतो. तुम्ही डायरेक्ट लादीवर झोपाल असं नाही आहे. चटई हंतरायची आहे, त्याच्यावर ब्लँकेट, बेडशीट टाकायचे आहे. आणि तर हे आपल्याला बघा कपडे आहेत ना, ते पारायण काळातले, तर ते वेगळेच असावे. तुम्ही नवीन घ्या असं मी अजिबात म्हणणार नाही, पण आपल्या घरात एक नवीन चादर, ब्लँकेट असतेच, ते पारायण काळासाठी वापरायचे असतात. आपण संसारिक माणूस आहोत, याच्यामुळे दोष लागायला नको. माझ्याकडे नवीन कपडे नाही आहेत, तर ताई मी घेऊ शकत नाही. तर बघा, नवीन कपडे घेऊ शकत नाही, तर तुम्ही गुरुचैत्र पारायण करायच्या आधी ब्लँकेट जे तुम्ही काही वापरता, तर ते तुम्हाला स्वच्छ धुवायचं आहे, ते तुम्हाला वाळत घालायचं आहे आणि नंतर ते तुम्ही वापरू शकता. तुमच्याकडे नवीन असेल तर ते फक्त गुरुचैत्र पारायणच्या काळातच वापरायचं असतं. सगळ्यात महत्त्वाचं, गुरुचैत्र पारायण करत असताना काळं वस्त्र परिधान करायचं नाही, तर बेल्ट वापरून पारायणाला बसायचं नाही, तर चामड्याची कुठलीही वस्तू वापरायची नाही, चप्पलही वापरायची नाही. तर महिला साडीत घालूनच पारायण करायचं का, तर असं नाही आहे. तर व्यवस्थित तुम्ही कपडे घालून, ड्रेस, ओढणी घेऊन, तुम्हाला बघा हातात 2 बांगड्या असाव्या, हे नियम आहेत, तर जे तुम्हाला पालन करायचे आहेत. गुरुचैत्र पारायण करत असताना एखादा व्यक्ती गेलास, एखादा व्यक्ती वारला, तर तुम्हाला जायची वेळ आली तर आपल्याला बघा जावंच लागतं. जवळचा व्यक्ती असेल तर तुम्ही जाऊन आल्यावर दुसरं कोणाला तरी करायला लावायचं आहे. लेकी बाळीचं असं असतं की सुतक असतं, तर 3 दिवस बघा सुतक असतं. माहेरचं एखादं वारलं तर आपल्याकडे 3 दिवस सुतक असतं. तुम्ही पण बघा लांब बसायचं आहे, त्या व्यक्तीला ते पारायण करायला लावायचं आहे. केंद्रामध्ये तुम्ही पारायणाला बसलात तर चांगलं असतं की मासिक धर्म, कुठलीही वाईट घटना घडली तर तिकडे बघा ते बिचारे सेवेकरी असतात, ते वाचून घेतात. आपल्या घरात इतके मोठे अडचणी होऊन जातात की त्याच्यासाठी बघा एकच असतं की गुरुजींना बोलून किंवा शेजारच्या ताईंना बोलून व्यवस्थित पारायण पूर्ण करायचं असतं. त्यात खंड पडता कामा नाही. तर जेवणाचे काही नियम आहेत ते तुम्हाला सांगितले आहेत, झोपायचे पण काही नियम आहेत ते तुम्हाला सांगितले आहेत. तर कांदा, लसूण ज्याने बघा ॲसिडिटी होते, या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत. गुरुचैत्र पारायण करत असताना बरेचसेच काही अनुभव येतात, या पद्धतीने बघा आपल्याला पारायण करायचं आहे. तर पारायण करत असताना तर प्रत्येक वेळी घरात गोमूत्र शिंपडायचं असतं. तर या ग्रंथामध्ये किती अध्याय वाचायचे आहेत त्याची सगळी माहिती दिलेली आहे. तर गुरुचैत्र पारायण करत असताना एका बैठकीतच सगळे अध्याय वाचायचे आहेत. 12 ते 12:30 मध्ये सेवा करायची नाही आहे, कारण दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो. पहाटे 3:30 ब्रह्ममुहूर्तावर ते दुपारी 4 पर्यंत पारायण करायचं असतं. तर संध्याकाळी गुरुचैत्र पारायणाला स्पर्श पण करायचा नाही. या पद्धतीने आपल्या सगळ्यांना ज्यांना जमेल त्यांना आवर्जून गुरुचैत्र पारायण करायचं आहे. तर आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.